विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद। शरद पवार यांचं मार्कडवाडीमध्ये वक्तव्य। ईव्हीएम लोकांनाच नको मग हट्ट कशासाठी? पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ठिय्या। शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी। मुंबई ओरबाडली जात असताना शंड म्हणून गप्प बसणार का? मनसे कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी बोलताना ठाकरेंचा सवाल। दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही, नाव न घेता मनसेवरती हल्लाबोल। अबू आझमी भाजपची बी टीम असल्यासारखं काम करते, आदित्य ठाकरे यांचा आरोप। तर लोकसभेमध्ये समाजवादी पक्षानं तुमचा प्रचार केला तेव्हा बी टीम नव्हतो का? रईस शेख यांचं सणसणीत प्रत्युत्तर। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक। सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड। महाविकास आघाडीकडून कोणाचाही अर्ज नाही। उद्या पार पडणार अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया। विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथ सोहळा पूर्ण। 288 पैकी 280 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ। 8 आमदारांना उद्या किंवा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देणार शपथ। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यावं। पटोले, वडेट्टीवार, भास्कर जाधव यांची फडणवीसांना भेटून मागणी। फडणवीस म्हणाले, सकारात्मक विचार करू। घाटकोपरमधल्या मनसे कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी मनसेला मोठा धक्का। पुणे महानगरपालिकेला सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 26 इमारती सील। 47 कोटींचा कर थकवल्यानं कारवाई। 1 महिन्यात रक्कम न भरल्यास इमारतींचा लिलाव करण्याचा इशारा। तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नाशिकच्या पिंपळगावमध्ये हिंदू संघटनांचा भव्य मोर्चा। शौर्य दिनाच्या निमित्तानं सोशल मीडियावरती पोस्ट शेअर केल्याच्या रागातून या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप। दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाची भारतावरती 10 विकेट्सनं मात। फलंदाजांनी दोन्ही डावातली हाराकिरी भारताला भोवली। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी।